नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला सुद्धा असंच वाटत असेल की सकाळी उठल्याबरोबर तुमचं पोट हलकं व्हावं, लिव्हर ॲक्टिव्ह वाटायला हवं आणि आतडे कोणत्याही त्रासाशिवाय आपोआप साफ व्हावेत, तर रात्री फक्त 4 विशेष पानाचा वापर करण्याची सवय लावून घ्या. हो ना, औषध ना उपवास ना कसलाही धोका. ही 4 साधी दिसणारी पाने शरीराला जाऊन अशी स्वच्छता करू शकतात की संपूर्ण सिस्टम रिसेट व्हायला लागते. आजच्या काळात प्रत्येकजण डिटॉक्सच्या मागे धावत आहे. कोणी हिरवे हिरवे ज्यूस पित आहेत, कोणी महागडे सप्लिमेंट्स घेत आहेत, तर कोणी तासात तास उपाशी राहून इंटरमिटेंट फास्टिंग करत आहे. पण जर विचार करा, जेव्हा पोटाच्या आत वर्षानुवर्ष साचलेली घाण, गॅस, विषारी घटक आणि न पचलेलं अन्न भरलेलं असतं, तेव्हा वरून केलेलं कोणतेही प्रयत्न कसा परिणाम दाखवतील? ते परिणाम दाखवणारच नाहीत. म्हणून सर्व काही करूनही लोक तक्रार करतात की पोट रोज साफ होत नाही. पोट प्रत्येक वेळी जड आणि फुगल्यासारखं वाटतं. आतून विचित्र ताण जाणवतो. चेहऱ्याची चमक फिकी पडते. पिंपल जाण्याचं नाव घेत नाहीत आणि सकाळी उठल्याबरोबर शरीरात ऊर्जेऐवजी आळस जाणवतो. जर मुळापासून स्वच्छता झाली नाही, तर वरून केलेला प्रत्येक उपाय अपुराच राहतो. तुम्हाला माहीत आहे का की सर्व समस्यांची खरी मूळ अडचण काय आहे? पोटात आत साचलेली तीच जुनी घाण. जोपर्यंत तिची आतडी नीट काम करणार नाहीत, पोट आतून साफ होणार नाही आणि लिव्हरवर साचलेला भार कमी होणार नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही उपाय केले किंवा कितीही पैसे खर्च केले तरी निकाल शून्यच राहील. पण दिलासादायक गोष्ट अशी आहे की याचा इलाज कोणत्याही महागड्या प्रॉडक्ट्समध्ये किंवा औषधांमध्ये लपलेला नाही. याचं उत्तर तर तुमच्या घरच्या स्वयंपाकघरात दडलेलं आहे, फक्त 4 साध्या पानांच्या रूपात, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता प्रश्न असा आहे की 4 पाने नेमकी कोणती आहेत? ती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी कशी घ्यायची? शरीरात जाऊन ती कशी कामं करतात आणि कोणत्या समस्येत कोणतं पान सर्वात जास्त प्रभावी ठरतं? तुम्हाला बद्धकोष्ठतेची अडचण असो, पोट फुगत असो, ॲसिडिटी त्रास देत असो, फॅटी लिव्हरची समस्या असो किंवा तुम्हाला संपूर्ण शरीर नॅचरल पद्धतीने डिटॉक्स करायचं असेल, आज मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी सोप्या आणि सरळ भाषेत एक स्टेप करून समजावून सांगणार आहे. तर चला आता सुरुवात करूया त्या पानापासून, ज्याला त्या संपूर्ण लिस्टमध्ये सर्वात जास्त असरदार मानलं जातं. असं पान जे रात्री घेतलं आणि सकाळपर्यंत पोटाला आतून पूर्णपणे हलकं करून टाकतं, आणि ते पान आहे सेना लीफ. हो मित्रांनो, या पानाला बरेच लोक चणा या नावाने सुद्धा ओळखतात, तर कुठे याला सणासुद्धा म्हटलं जातं. नाव काही असो, पण कामाच्या बाबतीत हे सर्वात जास्त ताकदवर आहे. जर तुम्हाला रोज पोट साफ न होण्याची अडचण राहत असेल, तर नेहमी जड वाटत असेल, तर सेना लीफ तुमच्यासाठी एक नॅचरल आणि अत्यंत प्रभावी उपाय ठरू शकतो. हे पान तुमच्या आतड्यांच्या स्नायूंना, मसल्सना ॲक्टिव्ह करतं. त्यामुळे बाउल मूव्हमेंट वेगवान होते आणि आतड्यांच्या आत चिटकलेली जुनी घाण बाहेर काढण्यास मदत करतं. वापरण्याची पद्धतसुद्धा खूप सिंपल आहे. अर्धा चमचा सेना पावडर घ्या, त्यात थोडं काळं मीठ मिसळा, त्यात 1 कप कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घ्या. हा नुस्खा इतका पॉवरफुल आहे की बद्धकोष्ठता कितीही जुनी का असेना, साधारणपणे 6 ते 10 तासाच्या आत पोट मोकळं साफ होतं. खास करून ते त्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे ज्या दीर्घकाळापासून क्रॉनिक कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ज्याचं मल खूप कडक आहे, पोटात जुना कचरा साचला आहे किंवा आणि दुसऱ्या कोणत्याही उपायाने आराम मिळत नाही आहे. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जितकी जास्त ताकद तितकीच जास्त जबाबदारी. हीच गोष्ट या उपायावरही लागू होती. सेना लीफचा वापर दररोज करायचा नाही आहे, नाहीतर याची सवय लागू शकते. म्हणूनच याला आठवड्यातून एकदा किंवा जास्तीत जास्त 2दा घ्या. आता बोलूया दुसऱ्या पानाबद्दल. ते आहे कडुनिंबाची पाने. कडुनिंब आतमध्ये लपलेले विषारी घटक, हानिकारक बॅक्टेरिया आणि नको असलेले जंतू नष्ट करतात. आतून स्वच्छता करण्याचं काम करत असतं. जर तुम्हाला वारंवार पोटात इन्फेक्शन होत असेल, तोंडात फोडं येत असतील, चेहऱ्यावर ॲक्नेची समस्या
होत असेल कायम असेल तर फूड पॉयझनिंगसारखी लक्षणे वारंवार दिसत असतील तर कडुनिंब तुमच्यासाठी एक उत्तम नॅचरल उपाय असू शकते. हे घेण्याची पद्धत खूप सोपी आहे. रात्रीच्या वेळी तुम्ही 4 ते 5 ताजी कडुनिंबाची पाने चावून खाऊ शकता किंवा मग कडुनिंबाच्या कॅप्सूलचा आधार घेऊ शकता. तरीसुद्धा जर परिणामांबद्दल बोलायचं झालं तर कडुनिंबाची पाने चावून खाणं हे सर्वात जास्त फायदेशीर मानलं जातं. हो, हे खरं आहे की कडुनिंबाची चव खूप कडू असते. याच कारणामुळे बरेच लोक हे खायला घाबरतात किंवा टाळतात. पण जर तुम्ही थोडी सवय करून घेतली तर हीच पद्धत कडुनिंब घेण्याची सर्वात पॉवरफुल पद्धत ठरते. ज्या लोकांना स्किनची संबंधित समस्या आहे, जेवल्यानंतर पोट जड वाटतं किंवा वारंवार पोटात इन्फेक्शन होतं, त्यांच्यासाठी कडुनिंबाची पाने एखाद्या वरदानांपेक्षा कमी नाहीत. मग तुम्हाला सीझनल डिटॉक्स करायचं असो किंवा आतून सफाई करायची गरज वाटत असो, कडुनिंबाला तुमच्या रुटीनमध्ये समाविष्ट करणं हा एक खूप चांगला पर्याय असू शकतो. आता येतं तिसरं पान आहे. आपण रोज किचनमध्ये पाहतो पण त्याच्या खऱ्या ताकदीबद्दल जास्त. कढीपत्ता. ही पाने तुमच्या लिव्हरला ॲक्टिव्ह मोडमध्ये आणतात, ज्यामध्ये पित्ताचा बॉईल ज्यूस स्राव चांगला होतो आणि अन्न पूर्वीपेक्षा जास्त वेगाने आणि योग्य पद्धतीने पचायला लागतं. एवढंच नाही तर कढीपत्ता शरीरात साचलेली एक्स्ट्रा चरबीसुद्धा हळूहळू कमी करायला मदत करतो. म्हणजेच जर तुम्ही फॅटी लिव्हरने त्रस्त असाल किंवा पोटाच्या आसपास जिद्दी चरबी आणि बेली फॅट साचलं असेल तर कढीपत्ता आटून डिटॉक्स करून त्यावरही काम करतो. हे घेणंही अत्यंत सोपं आहे. तुम्ही सकाळी किंवा रात्री 10 ते 12 ताजी कढीपत्त्याची पाने चावून वर थोडं पाणी पिऊ शकता. जर फ्रेश पाणी उपलब्ध नसतील तर 1 चमचा कढीपत्ता पावडर कोमट पाण्यासोबत रात्री झोपण्यापूर्वी घेतली जाऊ शकते. हे पानं खास करून त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना फॅटी लिव्हर समस्या आहे, डायजेशन नीट होत नाही, वारंवार गॅस किंवा पोट जड राहण्याची तक्रार असते. इतकंच नाही, ज्यांचं हेअर फॉल, केस गळणं, पोटाच्या खराबीमुळं किंवा आतील गडबडीमुळे वाढणं, त्याच्यासाठी सुद्धा कढीपत्ता एका नॅचरल सपोर्टसारखं काम करतो. आता बोलूया चौथ्या आणि शेवटच्या पानाबद्दल. ते आहे पुदिना म्हणजेच मिंट लिव्हर. जर जेवल्यानंतर पोट जड वाटायला लागलं असेल तर आतून ताण जाणवत असेल, गॅस भरत असेल किंवा मग वारंवार ॲसिडिटी त्रास होत असेल तर रात्रीच्या वेळी पुदिन्याचा वापर करण्यासाठी खूप दिलासा देणारा ठरू शकतो. पुदिन्यात असलेलं मेंथॉल तुमच्या आतड्यांच्या स्नायूंना, गट मसल्सना आराम देतं. त्यामुळे पचनाची क्रिया स्मूथ होते आणि आतड्याच्या आतील अतिरिक्त उष्णता शांत व्हायला लागते. याच कारणामुळे पुदिना IBS, ब्लोटिंग आणि जास्त ॲसिड तयार होण्याच्या समस्येत खूप असरदार मानला जातो. हे घेण्याची पद्धतही सोपी आहे. 8 ते 10 ताजी पुदिन्याची पाने हलकी कुटून घ्या. त्यात 1 कप कोमट पाण्यात टाकून साधारण 5 मिनिटांपर्यंत झाकून ठेवा. मग हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी चहासारखं हळूहळू प्या. हे पान खास करून त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना ॲसिडिटी किंवा ॲसिड रिफ्लक्सची तक्रार असते, ज्यांचं पोट दुसऱ्या दिवशी प्रत्येक गॅस किंवा ब्लोटिंगने त्रासलेलं असतं किंवा ज्यांना डिनंतर पूर्ण रात्र पोट जड असल्याची झोप येत नाही. पुदिना नॅचरल अँटीडिटॉक्ससारखं काम करतो, पोटाला थंडावा देतो, गॅस बाहेर काढायला मदत करतो आणि झोपण्यापूर्वी आतड्यांना रिलॅक्स मोडमध्ये आणून तुम्हाला शांत झोप देतो. मित्रांनो, ही होती ती 4 खास पाने जी रात्रीच्या वेळी गपचूप तुमच्या जेवणामध्ये किंवा शरीरामध्ये काम करू शकते. कारण आपण काळापर्यंत किंवा सकाळपर्यंत तुम्हाला हलकं, फ्रेश आणि एनर्जेटिक वाटायला लावतात. आता पुढचं पाऊल तुमचं आहे. तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुमच्या समस्येनुसार सर्वात आधी कोणतं पान तुम्हाला ठरू शकेल. किंवा मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या परिवारासोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा किंवा येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. स्वस्त राहा, मस्त. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.